महत्त्वाची आजची बातमी ती म्हणजे सैफ अली खान संदर्भातली। अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा चाकूचा हल्ला झाला आणि त्यानंतर आता इथं संपूर्ण वेगवेगळ्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते आहे ती म्हणजे सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपींची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्याच्या शोधासाठी पोलिसांच्या 10 टीम रवाना झाल्याचंही पोलिसांनी सांगितलेलं आहे। आता या चोरीच्या हेतूने त्याने इमारतीमध्ये प्रवेश केल्याचं पोलिसांना संशय आहे। या संदर्भातली ही मोठी घडामोड आपण पाहतोय। सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला त्यानंतर आता या संदर्भात आरोपीं संदर्भातली पोलिसांनी ही मोठी अपडेट दिलेली आहे। हल्लेखोरांची ओळख पटली आहे। एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्युज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल। या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे। सैफ अली खानच्या घरी नेमकं काय घडलं, चोर कसा घरी आला ते सांगतायत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। पाहूयात। अभिनेता सैफ अली खान याच्या घरी रात्री काल एक चोर शिरला आणि त्या चोराने सैफ अली खानवरती हल्ला केला, ज्यामध्ये सैफ अली खान अभिनेता गंभीररित्या जखमी झालेला आहे। आणि जर का पाहायला गेलं तर ही जी इमारत आपण या ठिकाणी बघतोय त्या इमारतीच्या मध्ये एक भिंत आहे आणि त्या भिंतीवरूनच चोर भिंत क्रॉस करून सैफ अली खान याच्या इमारतीमध्ये शिरला असल्याचा दावा जो आहे तो पोलीस सूत्रांकडून केला जातो। हे आपण या ठिकाणी दृश्य बघतोय की या भिंतीवरूनच जी मध्ये भिंत आहे सैफ अली खान याच्या इमारतीच्या मध्ये आणि दुसरी इमारत जी आहे त्याच्या बाजूला लागलेली ती 3 माळची इमारत जी आहे त्या इमारतीच्या मध्ये एक भिंत आहे। ती भिंत क्रॉस करून चोर जो आहे तो त्या इमारतीमध्ये शिरल्याचा दावा जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे। जर का आपल्याला पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण बघू शकता की या भिंतीवरूनच चोर जो आहे तो गेलेला आहे। आपण ही बाजूची इमारत मी तुम्हाला दाखवू शकतो की ही 3 माळची जी इमारत आहे त्या इमारतीच्या मध्ये आतमध्ये तो चोर शिरला असल्याची माहिती आहे। मात्र तरी देखील जर का पाहायला गेलं तर ही जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये देखील सर्व बाजूने जे आहेत ते CCTV आहेत। या ठिकाणी देखील CCTV आहे आणि या गेटच्या आतमधून किंबहुना मग हीच भिंत क्रॉस करून चोर जो आहे तो सैफ अली खान याच्या इमारतीच्या प्रिमायसेसमध्ये गेला असल्याची माहिती आहे। आणि मग ती जी मध्ये भिंत आहे त्या भिंतीवरून चढून तो चोर जो आहे तो सैफ अली खान याच्या इमारतीमध्ये गेल्याचा दावा जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे। कॅमेरामॅन नितीन खरातसह मी सूरज मसूरकर, साम TV, मुंबई। कशा प्रकारे सैफ अली खानच्या घरामध्ये चोरटा शिरला होता ते आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला सांगितलेलं आहे। आता आपण पुढची बातमी पाहतोय। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये महिलेची चौकशी करण्यात आलेली आहे। सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या महिलेची चौकशी करण्यात आलेली आहे। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये महिलेची चौकशी करण्यात आलेली आहे। महिला कर्मचाऱ्यानंच यात सर्वात आधी चोराला पाहिलं होतं। महिला कर्मचाऱ्यासोबतच्या वादानंतर इथं आरडाओरडा झाली, तसंच चोरानं महिला कर्मचाऱ्यावरही हल्ला केलाय। त्यामुळे आता तिची चौकशी सुद्धा केली जाते आहे। सर्वात आधी या महिला कर्मचाऱ्यासोबतच या चोराची झटापट झालेली होती। सैफवर घरातच हल्ला झाल्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत, कारण सैफच्या घरामध्ये शिरलेला हा चोरच होता की आणखी कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। या प्रकरणामध्ये पोलिसांनी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं समजतंय। यात फ्लोरिंगचं पॉलिश करणारे 4 जण, 1 सुरक्षा रक्षक आणि 3 घरातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं समजतंय। सैफच्या घरातल्या नौकरांचे मोबाईलही जप्त करण्यात आलेले आहे। प्राथमिक माहितीनुसार चोराने सुरुवातीला नौकराशी वाद घातला, त्यानंतर आरडाओरडा झाला तेव्हा सैफ आवाजामुळे बाहेर आला। त्याने या वादामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चोराने थेट सैफवर जीवघेणा हल्ला केलेला आहे। सैफ अली खानच्या घरी 2 ते 3 दिवसांपासून फ्लोरिंग पॉलिशचं काम सुरू असल्याची माहिती मिळते आहे। घरामध्ये फ्लोरिंगचं पॉलिशिंगचं काम करणाऱ्या सर्व 4ही कामगारांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। या कामाच्या निमित्तानंच इथं या हल्ल्याचा कट रचलेला होता का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। ही फार महत्त्वाची घडामोड आहे, कारण सैफच्या घरी जे काम सुरू होतं त्या कामगारांनाही आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातली चौकशी आता पोलिसांकडून केली जाते। घरामध्ये आठवड्याभरात कामाला येणाऱ्या प्रत्येक जण पोलिसांच्या आता रडारवर असणार आहे आणि आता कसून चौकशी केली जाणार।
सैफ अली खानवर आता शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याची पुढची घडामोड समोर येते आहे। मणक्याजवळ खुपसलेली तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात आलेली आहे। सैफ अली खान आता धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आयसीयू मध्ये सैफ अली खानच्या वर आता इथं निगराणी ठेवली जाणार। डॉक्टरांकडून निगराणीखाली सैफ अली खानला ठेवण्यात आलेलं आहे। He sustained major injury to the thoracic spinal cord due to lodged knife in the spine. Surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid. 2 other deep wounds on his left hand and one on the neck was repaired by plastic surgery team. The entire surgery was monitored by Dr. Srinivas Kudwa as a cardiologist because of his other condition. He is completely stable now. He is recovering well and out of danger. पुढची घडामोड पाहूया। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटलेली आहे। महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। आरोपींचं ठिकाण कळल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भातली मोठी घडामोड आहे। आरोपी दादर परिसरात असल्याची माहिती समोर आलेली आहे। याआधीच आपण बातमी दाखवली होती की ओळख पटलेली आहे। आरोपींचं ठिकाण कळल्याची माहिती आता समोर येते आहे। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांची आता ओळख पटलेली आहे आणि यांचं ठिकाण देखील कळलेलं आहे। दादर परिसरामध्ये हे राहत असल्याचं समजतंय। पोलिसांकडून या संदर्भात कसोशीनं चौकशी केली जाते आणि त्या संदर्भातली ही मोठी घडामोड समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अधिक माहिती मिळते आहे? ओळख पटलेली आहे आणि काय पोलिसांची चौकशी सुरू आहे? नक्कीच जो काही तपास सकाळपासून चालू आहे त्यात मोठं यश आता पोलिसांना मिळालेलं आहे। आरोपीची ओळख ही पोलिसांना पटलेली आहे आणि आरोपी हा प्रभावित असल्याची सध्या पोलिसांकडे माहिती आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांच्या टीम सध्या प्रभादेवीमध्ये आरोपीचा शोध देखील घेत आहेत। जवळपास 10 टीम त्या पोलीस स्टेशनने स्थापन केलेल्या आहेत। जवळपास 8 टीम या मुंबई गुन्हे शाखेने स्थापन केलेल्या आहे। वांद्रे पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला पकडण्याचे सक्तीचे प्रयत्न हे मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून करण्यात येतात आणि मुंबई पोलिसांच्या टीम या प्रभादेवीमध्ये सध्या आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती आहे। जी, कधीपर्यंत हे हल्लेखोर ताब्यात येतात पाहावं लागणार। तुतास धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची घडामोड आता पाहूया। या संदर्भातली सैफवरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या व्हिडिओमध्ये करीना कपूर दिसते। इमारतीच्या आवारामध्ये ती चिंताग्रस्त अवस्थेत दिसती आहे। रात्री 1:30 वाजता सैफ अली खानवर इथं हल्ला करण्यात आलेला होता। सैफ अली खानवर 6 वेळा चाकूने वार करण्यात आलेला आहे आणि आता हा व्हिडिओ करीना कपूर खानचा आपण पाहतोय, जो सध्या साम टीव्हीवर लागलेला आहे। हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये करीना दिसती आहे। रात्री 1:30 वाजता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आलेला आहे, त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। सैफ अली खानवर 6 वेळा चाकूने वार करण्यात आला। यामध्ये आता अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या सोबत होती, मात्र सैफला शस्त्रक्रियेसाठी नेलं असता दोघीही तिथून निघाल्या। त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। सैफ अली खानला आता हॉस्पिटलमध्ये कोणी दाखल केलं याची अपडेट आता समोर आलेली आहे। तर सैफचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान यानेच सैफला सर्वात आधी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं। 23 वर्षांचा इब्राहिम हा सैफची पहिली पत्नी अमृता सिंह यांचा मुलगा आहे। आपल्या वडिलांवर हल्ला झाल्याचं समजताच त्याने सैफच्या घरी धाव घेतली आणि वडिलांना लीलावतीमध्ये दाखल केलेला आहे। आपल्या वडिलांना पाहण्यासाठी सारा अली खान सुद्धा इब्राहिम सोबत रुग्णालयामध्ये पोहोचल्याचं समजतंय। इब्राहिम खाननं सैफ अली खानला रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती समोर येते। या संदर्भातले ग्राफिक्स पाहूया। सैफवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। सैफ करीनाच्या घरामध्ये शिरलेल्या चोरांकडून 6 वेळा चाकूने वार करण्यात आला। सैफच्या मान आणि हातावर वार करण्यात आला। एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळ इथं झालेली आहे। सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झालेली आहे। ही फार मोठी जखम आहे। 10 सेंटीमीटरची जखम त्याच्या मानेला झालेली आहे। सैफ अली खानला मध्यरात्री 3:30च्या सुमारास लीलावती रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। त्यानंतर सैफच्या मणक्याजवळ अडकलेली 2-3 इंच लांबीची तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात आली। सैफ अली खानवरील हल्ल्याचा आणखी एक वेगळ्या दिशेने तपास केला जाण्याची शक्यता आहे। काळवीट शिकार प्रकरणामध्ये
सलमान खान सोबत सैफ अली खानवरही आरोप झालेले होते, त्यामुळे बिश्नोई गँगच्या रडारवर सैफ आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय आणि त्याच्या गँगमधल्या कुणी सैफवर हल्ला केलाय का याचा तपासही आता पोलीस करू शकतात। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। विशाल सवने आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहे। आता हा नवीन बिश्नोई गँगचा कनेक्शन यातून समोर येतंय, काय अधिक माहिती मिळतीये? श्रेयस, जर पाहिलं तर हम साथ साथ है हा सिनेमाचं ज्यावेळेस चित्रीकरण होत होतं त्या दरम्यान काळवीट शिकारीचं प्रकरण जे आहे ते समोर आलं आणि त्याच प्रकरणामध्ये आपण पाहतोय की सलमान खान याला वारंवार धमक्या ज्या आहेत त्या बिश्नोई गँगकडून येत आहेत आणि याच सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सैफ अली खान देखील त्याच्यासोबत असल्याचं त्यावेळेस तपासामध्ये समोर आलं होतं आणि याच अनुषंगाने कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये बिश्नोई गँग आहे का त्या दृष्टीने देखील तपास जो आहे तो या ठिकाणी मुंबई पोलीस करताना दिसून येत आहे। जी, तपासांती पोलिसांना काय माहिती मिळते ते पाहावी लागणार। तुझा धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सैफवरील या हल्ल्याचं काळवीत कनेक्शन आहे का असं आता तपासलं जाऊ शकतं, कारण आता पोलिसांना त्या प्रकरणामधला देखील संशय आहे। आता आपण पाहूयात सेलिब्रिटींचं वांद्रे असुरक्षित असल्याचं दिसतंय, कारण या 3 स्क्रीनवरच्या घडामोडी आपण जर बारकाईनं पाहिलं तर बाबा सिद्दीकींची हत्या झाली, त्यानंतर सलमानच्या घरावर गोळीबार झाला, बिश्नोई टोळीकडून गोळीबार करण्यात आल्याचं बोललं जात आहे, त्यानंतर सलमान खानला त्याच्या घरावर बुलेट प्रूफ काचा लावाव्या लागल्यात, त्यानंतर आज सैफवर जीवघेणा हल्ला झालेला आहे। त्यामुळे वांद्रे हा मुंबईतील अतिशय VIP पॉश परिसर समजला जातो आणि याच परिसरामध्ये सर्व सेलिब्रिटी राहतात, पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री इथं राहते आणि आता सेलिब्रिटींचं हेच वांद्रे असुरक्षित झालेलं आहे। या ठिकाणी इथं 3 मोठ्या घटना घडलेल्या आहेत। बाबा सिद्दीकींची हत्या झाली, वांद्रे याच परिसरात झालेली आहे, त्यानंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, त्यानंतर गोळीबार झाला, आता सैफवर जीवघेणा हल्ला झालाय। या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूयात। तर दुर्दैवी अशी ही घटना आहे, कारण ज्या तऱ्हेने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आता दिसतंय की ते पूर्णपणे धिंडवडे निघालेले आहेत। म्हणजे राजकारणी असो किंवा सिने अभिनेत्री असो किंवा विविध क्षेत्रामधल्या लोकांवरती आज आपण बघतोय की घरामध्ये घुसून रस्त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हल्ले व्हायला लागलेत। एवढी हिंमत का होते? कारण गुंडांना त्या ठिकाणी राजश्रय देण्याचं काम होतं, गुंड वर्षावर फिरतात, मंत्रालयामध्ये रील तयार करतात, त्याच्यामुळे एक वातावरण झालेलं आणि कायद्याचा धाक नाहीये, कायद्याचा धाक नाही, कायद्याचा दरार नाही, म्हणून अशा घटना होतात। दुर्दैवाने घरात घुसून लोकांना मारायला लागले तरी आपण जर गप्प बसणार असू तर कुठे चाललाय महाराष्ट्र माझा? अभिनेता सैफ अली खानवर हल्ला म्हणजे मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळण्याचं लक्षण असल्याची टीका शरद पवार यांनी केलेली आहे। तसंच गृहमंत्री वांद्रेमध्येच एका लोकप्रतिनिधीची हत्या झाल्याचंही पवार यांनी म्हटलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार यांनी देखील आता सरकारवर टीका केलेली आहे। वांद्र्यासारख्या परिसरामध्ये अशा प्रकारे कायदा सुव्यवस्था आता नीट राहिलेला नाही आहे असं शरद पवार म्हणतात। फक्त एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचंही लक्षण आहे। मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला, एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत। राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी, कारण गृह खातं त्यांच्याकडे, या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं। पुढची घडामोड आपण पाहूया। सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून अनेक वर्ष टार्गेट केलं जात होतं, ते पाहता धार्मिक कट्टरवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे का या दिशेनं देखील तपास करावा असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा गंभीर दावा केलेला आहे। त्यांचं ट्विट आपण वाचूया। जितेंद्र आव्हाड यांनी काय ट्विट केलं ते आपण पाहतोय। सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं जितेंद्र आव्हाड म्हणतायत। गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं, ते पाहता धार्मिक कट्टरवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे किंवा त्या संदर्भात दिशेनं तपास होणं आवश्यक असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे।
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय ट्विट केलेलं आहे आणि या सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकरणामध्ये त्यांनी पूर्वनियोजित कट आहे का असा संशय व्यक्त केलेला आहे आणि काही गंभीर मुद्दे देखील उपस्थित केलेले आहेत. कारण सैफ अली खाननं तैमूर मुलाचं नाव ठेवलं होतं, वाद झाला होता. या संदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय माहिती दिली आहे तेही आपण पाहूयात. फक्त सैफ अली खान त्याचं आडनाव खान आहे म्हणून आज विरोधक जर का त्याचं राजकारण करत असतील तर मला त्यांची कीव येते. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकलेलं आहे. तुम्ही आता विरोधी बाकावरती आहात म्हणून तुम्ही काही बरळाल त्याला मी अजिबात खपू घेणार नाही. जितेंद्र आव्हाडांनी एवढं लक्षात घ्यावं की ह्या घटनेला त्यांनी सामाजिक किंवा धार्मिक रंग देणं म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता किती हे त्याच्यावरून लक्षात येतं. त्यांना एवढंच मी सांगेन की आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होम डिपार्टमेंट काम करत असताना मुंबई हे जगामधलं सर्वात सुरक्षित शहर म्हणून आजही ओळखलं जातं. या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येतात. ते आपण पाहतोय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांनी टीका केलेली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. सामान्य जनता सुरक्षित नाही, राज्यात काय चाललंय, गृहमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं असं देखील राऊतांनी म्हटलंय. सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला. मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते. त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. हे जे कलाकार आहेत मोठे मोठे ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे. तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केलाय, कोणी केला हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही. पुढची घडामोड पाहूया. सैफ अली खानच्या इमारतीमध्ये 2 लिफ्ट आहेत. एक लिफ्ट थेट सैफ अली खानच्या घरामध्ये जाते. मात्र त्या लिफ्टने जर जायचं असेल तर ती खाजगी लिफ्ट आहे, ती कार्डनेस ॲक्सेस होत असते. त्यामुळे या सुरक्षेला भेदलं कुणी हा सवाल उपस्थित होतोय. मात्र असं असताना देखील हल्लेखोर घरात कसा गेला हा प्रश्न उपस्थित राहतोय. सैफवर हल्ला झाल्यानंतर काही सवाल, महत्त्वाचे सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान साम टीव्ही काही सवाल उपस्थित करतायत. सैफ करीनाच्या घरामध्ये शिरलेला तो चोरच की आणखी कोण? 24 तास सुरक्षा, बॉडीगार्ड, तरीही सैफवर हल्ला झालाच कसा हा महत्त्वाचा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. चोर सैफ करीनाच्या घरी 12व्या मजल्यापर्यंत कसा पोहोचला हा महत्त्वाचा सवाल आहे. 24 तास कडक सुरक्षा इथे असते तरीही चोर घरात कसा शिरला हा सवाल आम्ही उपस्थित करतोय. स्वयंचलित गेट, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक इथं तैनात असतात. असं असतानाही सुद्धा इथं हल्ला कसा झाला? तो चोर होता की हल्लेखोर होता? त्याचा उद्देश काय होता? ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे. आता सिनेसृष्टीतून देखील या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. तो चोर होता की हल्लेखोर होता? त्याचा उद्देश काय होता असा सवाल रजा मुराद यांनी उपस्थित केलेला आहे. का घर है तो सुरक्षा तो उसकी भी अपनी होगी अपने घर में. इन तमाम सुरक्षाओं के बावजूद वो हमलावर कैसे पहुंचा फ्लैट के अंदर? अब मैं उसे चोर कहूं या मैं उसे हमलावर कहूं ये कहना मुश्किल है. उसकी नीयत क्या थी वहां जाने की? वो सिर्फ चोरी करना चाहता था या उसका इरादा हमला करने का था, और वो भी जानलेवा हमला करने का था? त्यानंतर रजा मुराद यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहिलं. आता सिनेसृष्टीतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्री पूजा भट्टनं काय प्रतिक्रिया दिलेली आहे, काय ट्विट केलंय तेही आपण पाहतोय. पूजा भट्टचं ट्विट आहे, या अराजकतेला आळा घालता येईल का? वांद्रेसारख्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा असला पाहिजे अशी मागणी पूजा भट्टनं केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री पूजा भट्टची आपण प्रतिक्रिया पाहतोय काय आलेली आहे. मुंबई पोलिसांनी इथं लक्ष घालावं अशी मागणी देखील पूजा भट्टनं केली आहे.
मुंबई उपनगरामध्ये कधीच इतके असुरक्षित वाटले नव्हते अशी भीती व्यक्त केलेली आहे पूजा भट्टनं. सोबतच मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी मागणी केली आहे. त्यानंतर आपण पाहतोय मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण या 5 घडामोडी आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय. आजची ताजी घडामोड ती म्हणजे सैफवर जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी सलमान खानला वारंवार धमकीचे फोन येत आहेत. गोळीबार त्याच्या घरावर करण्यात आला. शाहरुख खानलाही धमकी देण्यात आली. बाबा सिद्दीकी ज्यांची हत्या करण्यात आली, अभिषेक घोसाळकरांची देखील फेसबुक लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली. हे प्रकरण सुद्धा चांगलंच गाजलं होतं. पुढच्या बातमीकडे जाऊया. पुढची बातमी पुण्यातून आहे. पुण्यामधून घडामोड समोर येते आहे. पुण्याच्या चाकण शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात झालेला आहे. एका कंटेनरनं 10 ते 12 गाड्यांना चिरडलेला आहे. या दुर्दैवी अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत. अनेक प्रवासी तर जखमी झाल्याची माहिती कळती आहे. तर कंटेनर चालकांना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर हा अपघात झालेला आहे. अनेक प्रवासी यात गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गाडगे अधिक माहिती देत आहेत. सिद्धार्थ, नेमका कसा अपघात झाला आणि सध्याची तिथली काय परिस्थिती आहे? पुढच्या दिशेने जाणारा हा ट्रक होता. चाकणच्या माणिक चौकामध्ये 3 महिलांना उडवल्यानंतर हा ट्रक पळून जात शिक्रापूरच्या दिशेने जात असताना या महामार्गावरती 12 ते 15 गाड्यांना अगदी जोरदार धडक देऊन विविध ठिकाणी अपघात केले. त्यानंतर हा ट्रक शिक्रापूर जवळ पोहोचल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी प्रवाशांनी त्या ट्रकला पकडलेला आहे. मात्र दरम्यानच्या अपघातामध्ये अनेक नागरिक जखमी झालेले आहेत. अनेक वाहनांचं नुकसान झालेलं आहे. भरधाव वेगाने हा ट्रक ड्रायव्हर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अक्षरशः कार असेल, प्रवासी असेल यांना चिरडत हा जात असताना आज भयानक अपघात या ठिकाणी पाहायला मिळालाय. दरम्यानच्या काळामध्ये पोलिसही पाठलाग करत असताना पोलिसांच्या गाडीलाही या कंटेनरने धडक दिल्याची माहिती आहे. जी, धन्यवाद रोहिदास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय चाकण शिक्रापूर रस्त्यावर हा भीषण अपघात झालेला आहे. अनेक वाहनांना चिरडत हा कंटेनर समोर जात असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं आपल्या समोर आता दिलेली आहे. अनेक प्रवासी यात गंभीर जखमी झाल्याचं समजत आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर हा भीषण अपघात झालाय. पुढची बातमी देखील पुण्यातून आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आलेली आहे. दाभाडे गावाजवळ सिंहगड कॉलेज परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. 3 मित्रांच्या मध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीमध्ये हा गोळीबार झालेला आहे. दाभाडे गावाजवळ सिंहगड कॉलेज परिसरामध्ये हा गोळीबार झाला. 3 मित्रांच्या वादातूनच हा गोळीबार झाल्याची माहिती समोर मिळते आहे. जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय.